नगरपालिकेची निवडणूक होते त्यावेळेला सगळ्या नेत्यांची एकत्रीकरणाचं काम चालू होतं. सगळे 10 दिशेला 10 तोंड असणारे लोक होते आणि मग सगळ्यांना एकत्रित कसं करायचं हा प्रश्न होता. आमचा काय मेळ होत नव्हता. एकाने एक बोललो की दुसरा बोलायचा. शेवटी सगळ्यात मार्ग निघाला आणि आदरणीय भैयासाहेबांकडे सगळी गेल्यानंतर हे सगळं मिटलं आणि मग सगळी एकत्रित त्या ठिकाणी निवडणूक लढवली गेली. गटामध्ये कोणी हस्तक्षेप करायचा नाही. ज्या आपण सांगाल त्या उमेदवारी आपण द्यायच्या. नंतर सगळे बसले, उमेदवार ठरवले, नावं ठरवली आणि निवडणुकीचा अर्ज काढेपर्यंत तुम्हाला खोटं बोलण्यात आलं की नाही आम्ही 10 मिनिटात अर्ज काढतोय, तासात काढतोय, अर्ध्या तासात काढतोय आणि दिलेलं आश्वासन विसरून त्यांनी त्या ठिकाणी अर्ज ठेवला. मला भैयासाहेब सगळे आपण आलते. म्हणजे अगदी भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांचे सुद्धा फोन आलते की तुम्ही चिन्हावर निवडू नका, तुम्ही अपक्ष लढा, तुम्हाला आम्ही मदत करतो किंवा तुम्हाला आम्ही सहकार्य करतो, तुमचे उमेदवार त्यांनी निवडून आणतो, तुम्हाला पण स्वीकृत म्हणून सदस्य घेतो, अशी बरीच आश्वासन मला या ठिकाणी देण्यात आलं. परंतु मी म्हणलं आता आपण पक्षाचं अध्यक्ष आहे आणि असं असताना आपण कुठेतरी अपक्ष लढणं किंवा दुसऱ्या पक्षावर किंवा एखाद्या आघाडीतून लढणं हे का आपल्याला सोबत नाही. म्हणून त्यांना पहिल्यापासून सांगितलं होतं की मी तुतारीवरच आम्ही या ठिकाणी लढणार आहे, भले तिचे परिणाम काही हो. आणि ज्या कार्यकर्त्यांना आपण शब्द दिलेले आहेत त्यांचे अर्ज भरलेले, त्यांचे अर्ज मागे घेणं म्हणजे ते आपल्या गावाचा अपमान केल्यासारखं आहे. मला अनेक समोरच्यांनी सुद्धा प्रलोभनं दाखवली की एवढे पैसे तुमच्या हातात देतो, तुम्ही लोक निवडून आणा, तुम्ही सांगसाल त्या ठिकाणी होईल. परंतु तुम्ही कुठल्याही गोष्टीला बदलू ना. हे जे 3 उमेदवार आहेत ते कधीच मागे घेणार नाही आणि कोणीही समोर असलं तर आम्ही त्यांच्याबरोबर लढू आणि जिंकून पण दाखवू. अशा प्रकारचा मोर्चा आम्ही तुमच्या जीवावर केलं. तुम्ही माझ्या मागे म्हणून मी एवढं आज धाडस केलेलं आहे. काय कारण नाही. आपण काम केलं, चोख काम केलं. काही लोकांनी टीका केली की गाव उदास झाले, बाहेरनं आलेले लोक नावं ठेवते. अरे तुमच्या स्टँडवर बसायला माणूस नाही, पाणी प्यायला कोण नाही. सगळा बाजार उठून वर आला. इकडे लोकांनी घेऊन वर सगळ्यांनी दुकान काढली आणि बाहेरला आलेल्या माणसाला पहिलं गाव दिसताना असं दिसणार ना. अरे काय झालं मला ऐकून सण होईना मला. आता किती ऐकायचं. आज शहाणे होतील, उद्या शहाणे होतील, 4 दिवसांनी कळेल. टीका करायची म्हणजे काय, तुम्ही खरं तर करा ना काहीतरी. मी कसा आहे तुम्हा गावाला नाही, सगळ्या तालुक्याला माहिती आहे की कसं आहे. ही आता समोरली उभारलेली माणसं सुद्धा आमदारकीच्या वेळेला माझ्याकडे 25-25 लाखाच्या बॅगा घेऊन आलती. काही करा पण आम्हाला सहकार्य करा. मी म्हणल्यावर कोणाच्या रुपयाशी मिळत नाही. कशाला तुम्ही असलं करता, त्याच्यापेक्षा तुमची 4 पैसे वाटा, तुम्हाला 4 मतं मिळतील. भैया खासदारच्या वेळेला सुद्धा, खासदारच्या निवडणुकीला भैया त्या सातपुतेने सुद्धा मला एक माणूस गाठून पाठवून दिला होता की तुमचं बजेट काय, तुमचं पॅकेज काय. एका म्हणलं मी पॅकेजवरला घेणे नाही, तुला एक जरी माणूस म्हणला की पुढे पॅकेज घेतोय तर मी तुझं फुकट काम करतो म्हणजे. आता हे काय झालं, पुढारी असल्याने निघालेत पॅकेज म्हणलं, त्यामुळे ते सगळ्यालाच मोजा लागले पॅकेजवर. तरी आता जसं सरनं सांगितलं तसं आम्ही कोणाच्याही 10 पैशाच्या कुठल्या नव्या पैशाच्या निंद्यानं कोणाचंही काय आलं तरी आम्ही प्रामाणिकपणे त्यांचं काम केलेलं आहे. त्यांचं उरलेलं परत नेऊन दिलेलं आहे. अशा पद्धतीचं काम आपल्या कार्यकर्त्यांनी केलंय.
सगळ्या कार्यकर्त्यांनी आज आपल्या कोणाच्या नव्या पैशाला हात लावले नाहीतर बाकीचे बघितले तर पैसे येतात किती वाटतात किती जातात किती हे तुम्हालाही माहिती आणि त्याच्यामुळं आपण आता ताकदीने या ठिकाणी उभारलं पाहिजे